तर मुंबईमधल्या काळा चौकी परिसरामध्ये अभ्युदय नगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचा आगमनाचा सोहळा पार पडलाय। अभ्युदय नगर गणेशोत्सवाच्या मंडळाचं यंदाचं हे वर्ष 68वं वर्ष आहे। आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधून बाप्पाच्या या आगमनाचा सोहळा पार पडलाय। काळा चौकीच्या बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळना। हे सध्या मुंबईतील काळा चौकी परिसरामध्ये आणि अभ्युदय नगरच्या राजाचं आगमन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मंडळाचे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। यंदाचं आमचं मंडळाचं 68वं वर्ष आहे आणि आगमन म्हटलं तर आमच्या अभ्युदय नगराचं आगमन म्हणजे मुंबईचा रथाधीश आमच्या अख्ख्या मुंबईत हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे। तसंच आमचा जो बाप्पाचा रथ असतो आगमनाचा तो हा इको फ्रेंडली बनवला जातो, जेणेकरून पर्यावरणाला कुठेच प्रदूषणाचा धोका उद्भवत नाही। त्याच्या गणरायाच्या चरणी लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही फूल हार हे अर्पण न करू, त्या जागी तुम्ही पट्टी पुस्तक पेन्सिल हे अर्पण करा, जेणेकरून आपण समाज उपयोगी कोणता तरी म्हणजे जिथे खरंच गरज आहे, शिक्षणाचा दर्जा जिथे कमी आहे, म्हणजे लोकांना शिक्षणाची सोय नाही, तिथे आपण त्या वस्तू त्यांना अर्पण करतो। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।